तर मंडळी, या जेवण करायला मस्त शेतामध्ये रानात. तुम्हाला आवडेल का असं जेवण करायला? आणि ती पण कसुरी मेथी ओली, ती पण मस्त अशी चुलीवरती बनवलेली. आवडेल का खायला? नक्की कमेंटमध्ये सांगा. छान लसूण मिरची परतली, आता एवढं मीठ टाकते मी. नमस्कार मंडळी, चला आज ना शेतात थोडंसं काम होतं म्हणून मी आले होते लवकर. थोडंसं आपल्याला तूर पण काढायची होती, आपल्या तुरी राहिल्या होत्या थोड्याशा काढायच्या. आणि हे बघा, हे तुरीवरती गेलेत कारल्याची वेल, त्यामुळे मी हे काय काढणार नाही. आणि याला शेंगा पण नाही आहेत एवढ्या, हे आहे पेरूच्या झाडाखाली, त्याच्यामुळे त्याला वशव्यामुळे त्याला काय एवढ्या शेंगाच नव्हत्या. तर जाऊ द्या, चला आता मी ना कसुरी मेथी खोडून घेते. मी खुरपले बरंचसं आणि आता मेथी खोडणार आहे. आणि मला ना खायची भाजी, आणि मी इथंच वावरामध्ये करणार आहे आता. तर दुपारच्या जेवणाबरोबर खायला होईल. तर मी आता इथं खुरपलं मी बरंचसं, आणि आता मी थोडीशी भाजी खोडते. तर ही आहे कसुरी मेथी. तर हिला तुम्हाला फुलं दिसतात, पण ही भाजी लई चवदार लागते बघा. आणि आता ही मी आता एकटी पुरते म्हणल्यावर मी थोडीच करणार, अगदी चमचमीत मस्त. आणि कसं असतं माहिती आहे ना, थोडे केल्यानंतर ते छानच होतं आणि चांगलंच होतं. तर आता इथंच बघा वावरात माझ्या 3-4 झाडं मिरच्याची आहेत. तर काळ्या मिरच्या आहेत, तर त्या 2-3 घातल्या तरी लई तिखट होतं. आणि त्या बघा पिकवून गेल्यात काही, आणि आहेत चला भाजीपुरत्या तरी सापडल्या. आणि इथंच मिरच्या घेतल्या, भाजी पण सापडली. आणि आता आपल्याकडं काही शेंगदाणे नाही आणले मी, तर शेंगदाण्याचा कूट घालायला. तर चला आता आपण ना चूल पेटून घेऊ. तर सगळं माझं या कोपीमध्येच असतं बरं का, म्हणजे सगळं म्हणजे माचीस कुठं काय. तर चला आता मी चूल पेटवते. तर आपलं ना थोडंफार सामान अगदी इथंच असतं. तर यात माचीस आहे, आणि ही खांड गवऱ्यांची, कुठं मीठ, आणि हे इथंच असतं. ही कढई पण मी इथंच ठेवते, कधीतरी आल्यावरती करायला होतं शेतामध्ये. तर आता मी मेथीची भाजी खोडून घेतली, आणि इतकी छान लागते ना ही कसुरी मेथी. तुम्हाला दिसतील फुलं, पण खायला इतकी चवदार असते ना, कारण ती खोडून खोडून घ्यायची असते. जितक्या वेळा खोडेन तितक्या वेळा ती येत असते. तर आता बघा मी चूल पेटवते, आणि मी आता फक्त तेल आणलेलं आहे, आणि मिरच्या इथल्याच आहेत, भाजी इथंच आहे, आणि एक उन्हातलं आणलं आपल्याला भाजी हलवण्यासाठी. कढई इथंच होती. तर विळा सुरी सर्व काही माझंच इथंच असतं. तर चला आता आपण पहिली चूल पेटून घेऊया. पूर्वीला कसं रॉकेल वगैरे असायचं, त्यामुळं ते लगेच पेट धरायचं. पण आता तसं नाही. आता हे प्लॅस्टिक आहे ना, हे जर आपण पेटवलं ना, लय पटकन चूल पेटते याने. आता फक्त त्यानं पेट घेतला पाहिजे, नाहीतर चूल लय मस्त पेटते. तर आता मी चूल पेटवते. मॅगीचे कागद असले, कुरकुऱ्यांचे असले ना, लय पटकन पेटते चूल. तर आता चूल पेटते, तोपर्यंत आपण भाजी धुवून घेऊया. मी भाजी धुवून नितळायला ठेवली. आता आपल्याकडं काही भांडे नाही आहेत दुसरे, म्हणून मी त्यातच नितळून ठेवले. आणि आता आपल्याला भाजी पण या कढईतच करायची. तर चला मी मिरच्या धुवून घेते, आणि आता आपल्याला या मिरच्या चिरून घ्यायच्यात. तर बघा, आपल्याकडे काही लसणाच्या पाकळ्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी आता हा अख्खा लसूण उपटून आणला आहे, आणि आता ही पात घालते मग त्यामध्ये. आणि आमच्याकडे ना कांदा किंवा मुगाची डाळ नाही घालत मेथीच्या भाजीमध्ये. नुसतं शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची, लसूण पाकळ्या हेच असतं. तर चला, प्रत्येकाची आवड असते, तर आमच्याकडे असेच करतात, तर मी आमच्या पद्धतीने करते.
छान लसूण मिरची परतली. आता एवढं मीठ टाकते मी आणि आपण आता यात भाजी टाकून घेऊया. बघा मस्त भाजी झाली आपली. आणि यामध्ये काही शेंगदाण्याचा कूट नाही किंवा काहीच नाही. जसं शेतात कसं असतं, जेवढं भेटेल तेवढं करायचं. पण ना फक्त कूट नाही आहे आमच्याकडं ना, शेंगदाण्याचं कूटच घालतात. मुगाची डाळ, कांदा हे घालणारे घालतात काही लोक, पण माझ्या घरात तरी हीच भाजी आवडते. आणि ही भाजी खायला एवढी सुंदर लागते ना, खूप छान लागते. कारण तिचं नावच आहे कसुरी मेथी. थोडीशी जर चुरगळून पातळ अशा भाजी टाकली तर किती छान होते. मग विचार करा, नुसती भाजी म्हणल्यावरती किती भारी लागत असेल. चला आपली भाजी तर आली होत पूर्ण आणि थोडंसंच पाणी राहिलं आहे. आता ते आटल तोपर्यंत आपण घेऊन येऊ मुळा. तर आपल्याला खायचं आहे मुळा आज. कांदे पण आहेत बघा, आपले कांदे पण मोठे झालेत, पण आपल्याला कांदा नाही तर खायचा आहे मुळा. चला एक छान असा मुळाच घेऊया, मस्त जेवणाबरोबर खायला. तर पहा मंडळी, आपली मेथीची भाजी तयार आहे. आणि हे पहा घरून आणलेली मी भाकरी. तर अशी आहे बाजरीची भाकरी माझी. आणि ही आहे वाटाण्याची चटणी. ओला वाटाणा होता त्याची चटणी केली. आणि ही हरभऱ्याची भाजी. आणि आज सगळ्याच भाज्या मस्तपैकी. तर चला त्याच्यात जोडेला हा कांदा मुळा. आणि आपल्याला या काही हिरव्यागार सानिध्यात जेवायला तुम्हाला आवडतं का, नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर मंडळी, या जेवण करायला मस्त शेतामध्ये रानात. तुम्हाला आवडेल का असं जेवण करायला. आणि ती पण कसुरी मेथी ओली, ती पण मस्त अशी चुलीवरती बनवलेली. आवडेल का खायला, नक्की कमेंटमध्ये सांगा.